महाडमध्ये ज्या ठिकाणी पूल पडला तिथून 110 किलोमीटरच्या अंतरावर बेपत्ता लोकांचे मृतदेह सापडलेत। गुगल मॅपच्या माध्यमातून हे मृतदेह नेमके कुठे कुठे सापडलेत त्यावर एक नजर टाकूयात। आपण गुगल मॅपच्या सहाय्याने समजून घेणार आहोत की हा अपघात कुठे झाला, पूल कुठे कोसळला आणि मृतदेह कुठल्या कुठल्या परिसरामध्ये मिळालेले आहेत। तुम्ही जर माझ्या मागे या स्क्रीनवरती पाहाल तर गुगल मॅपमध्ये आपल्याला दिसतात की या ठिकाणी दोन ब्रिज आहेत। एक ब्रिज हा गोव्याकडे जाणारा ब्रिज आहे तर एक ब्रिज हा मुंबईकडे येणारा ब्रिज आहे। हा मुंबईकडे येणारा ब्रिज पडला आणि यामध्ये दोन एसटी बसेससह काही खासगी वाहनं वाहून गेली। मात्र हा प्रवाह सावित्री नदीचं हे पात्र खूप मोठं आहे आणि हा प्रवाह हा इतका जास्त आहे पाण्याला की मृतदेह या ठिकाणून वाहून काही अंतरावरती जाऊन मिळालेले आहेत। एनडीआरएफ आणि बचाव कार्य ज्या ठिकाणी सुरू आहे। जर पहिला मृतदेह कुठे मिळालेला आहे मी तुम्हाला सांगतो। पहिला मृतदेह हा दादली भागामध्ये मिळालेला आहे। हा दादली भाग म्हणजे हा ब्रिज आहे ज्या ठिकाणी महाडमध्ये दुर्घटना घडली आणि त्या ठिकाणी हा दुसरा जो मृतदेह मिळालेला हा दादली भागामध्ये मिळालेला आहे। पुढे जर आपण जाऊन पाहिलं तर आणखीन एक मृतदेह हा केंबुर्ली परिसरामध्ये मिळालेला आहे। केंबुर्ली परिसर आहे हा केंबुर्ली परिसर आपण पाहतोय। या केंबुर्ली परिसरामध्ये सुद्धा सावित्री नदी या ठिकाणी वाहत येते। प्रचंड मोठं असं सावित्री नदीचं पात्र आहे आणि या केंबुर्लीच्या गावकऱ्यांना आसपास या सावित्री नदीच्या या ठिकाणी आणखीन एक मृतदेह मिळालेला आहे। म्हणजे आपण पाहिलं तर जवळपास 5 किलोमीटरचं हे अंतर सावित्री नदीचं आहे। सावित्री नदीवरचा ब्रिज या ठिकाणी पडला आणि त्यानंतर मृतदेह सावित्री नदीच्या पाण्याच्या पात्रासोबत वाहत वाहत दादली आणि त्याच्या पुढे जाऊन केंबुर्लीला आले। या ठिकाणी आपण पाहतायत गुगल मॅपमध्ये समुद्र आहे, अरबी समुद्र हरिहरेश्वरचा आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी एक मृतदेह मिळाला। तर दुसरा मृतदेह जो एसटी ड्रायव्हर यामध्ये होता, कांबळे नावाचे एसटी ड्रायव्हर, त्यांचा मृतदेह आंजरलेला मिळालेला आहे। हा जर माहिती गुगल मॅपच्या सहाय्याने घेतली तर जवळपास ज्या ठिकाणी ही घटना घडली आणि त्या ठिकाणून हा परिसर आंजरलेचा हा जवळपास 110 किलोमीटरच्या आसपास आहे। 110 ते 120 किलोमीटर हा समुद्र मार्गे आणि हा खाडी मार्गे येणारा परिसर आहे। कोस्ट गार्ड, नेव्ही असू दे किंवा एनडीआरएफ यांनी आपलं सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन हे फक्त सावित्री नदीच्या पात्रात या ठिकाणी सुरू ठेवलेलं नाही तर आता हे थेट रेस्क्यू ऑपरेशन हे हरिहरेश्वर आणि आसपासच्या अरबी समुद्राच्या समुद्र किनाऱ्यावरच्या भागात येऊन पोहोचलेलं आहे।